स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांचे चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकुणी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगुनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही, ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागेल थोर, माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सूत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुर्यंत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारणामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता. दुःख खेदनसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी पाहुणी. असो भक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सूतही त्याप्रती म्हणती लखून सांगती. ऐकोणी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन, तोंड सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे. पाहुन या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सूत निशब्द होई. कल्पना नसाहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी न जाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी भाऊ खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी भासूत. दुःख करी दिवस रात्र
चैनसे क्षणभरी तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोणी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटींत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुणी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, तरी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिवशी दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुता पुला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळसी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गौडः. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.